नमस्कार मंडळी. लग्न मंडपात सर्व चांदेकर नयनाची वाट बघत असतात, परंतु नयना अजून आलेली नसते. त्यामुळे सरोज म्हणते की मी एक काम करते, मी बघून येते. तेव्हा बाबा म्हणतात की थांबा, तुम्ही नका जाऊ, मी बघून आलो. बाबा आता नयनाला बघण्यासाठी आलेले असतात. संगीता रोहिणीच्या इकडे पाया पडत असते आणि रोहिणीला ती म्हणत असते की आत्याबाई, आता तुम्हीच आमची काहीतरी मदत करा ना, आम्ही तुमच्या पाया पडतो. रोहिणी म्हणते की मी आता काहीच करू शकत नाही. खरं तर तुम्ही आणि तुमच्या मुलींनी मिळून चांदेकरांची इज्जत धुळीला मिळवली आहे. खरं तर ह्या मुलीला तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता, म्हणूनच तुम्ही सर्वांनी प्लॅन करून हे जमवलंय. आता बाहेर थोड्या वेळात सगळ्यांना कळेलच की अद्वैतची होणारी बायको लग्नातून पळून गेलीये. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते आणि चांगल्याच तुम्हाला बेड्या ठोकायला सांगते. तर बाबा आता दरवाजा वाजवत असतात. तर सर्वांना असं वाटतं की सरोज आलीये. रोहिणी म्हणते की आता सरोज वहिनी सुद्धा आलीये, आतमध्ये येईल तेव्हा तिलाही आता सगळं काही कळेल. संगीता रोहिणीच्या पुन्हा पाया पडायला लागते. तर बाबा पुन्हा एकदा दरवाजा ठोठावतात. तेव्हा संगीता विचारते की कोण आहे. बाबा म्हणतात की मी आहे. नयनीला यायला अजून किती टाइम लागणार आहे, सगळे लोक खोळंबलेत तिकडे. तेव्हा संगीता म्हणते की हो हो, मी नयनीला घेऊन आले, तुम्ही व्हा पुढे. आता बाबा तिथून निघून गेलेले असतात. संगीता रोहिणीला म्हणत असते की आत्याबाई, तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे, सांगा मी काय करू. रोहिणी म्हणते की मी आधीच सांगितलंय की तुम्ही नयनाच्या जागी कलाला मंडपात पाठवा. संगीता आता कलाला रिक्वेस्ट करू लागते, परंतु कला ही अद्वैत सोबत लग्न करण्यासाठी नाहीच म्हणत असते. तेव्हा संगीता आता कलाच्या पाया पडते आणि म्हणते की जोपर्यंत तू आता हा म्हणत नाही तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाही. सुकन्या संगीताला म्हणत असते की अगं संगे, आता तरी डोळे उघड आणि त्या नयनीच्या कर्माची शिक्षा तू माझ्या कलाला का देतीयस. संगीता म्हणते की शिक्षा नाही ग तायडे, खरं तर आई बापाची इज्जत वाचावी म्हणून मी लेकीला फक्त रिक्वेस्ट करतेय. खरं तर कलीने आज हे नाही केलं ना तर आम्ही दोघं जगाला कधीच तोंड दाखवू शकणार नाही. संगीता खूपच रडत असते आणि ते बघून कला म्हणते की ठीक आहे, तयार आहे मी लग्नासाठी. तर इकडे सर्वजण नयनाची वाट बघत असतात. अद्वैत मात्र खूपच परेशान असतो. तेव्हा सागर मात्र अद्वैतला दिलासा देत असतो आणि म्हणत असतो की अरे अद्वैत, टेन्शन घेऊ नको, लग्न खूप मोठा सोहळा असतो, त्यामुळे थोडाफार टाइम इकडे तिकडे होतच असतो. आता तितक्यात रोहिणी येते. सरोज रोहिणीला विचारते की काय झालं रोहिणी, तिकडे तू गेली होती म्हणून आम्ही आतमध्येही नाही आलो. रोहिणी तिला सांगते की काहीही काळजी करण्याची गरज नाहीये, सगळं काही अंडर कंट्रोल आहे. सुकन्या आता बाहेर येते आणि सुकन्या सर्वांना सांगते की ऍक्च्युली अद्वैतराव, आमच्या नयनाची तब्येत जरा बिघडली आहे. त्यावर अद्वैत म्हणतो की काय झालं तिला, मी बघून येऊ का एकदा. तेव्हा सुकन्या मावशी म्हणते की नाही नाही. रजनी म्हणत असते की हो, आज नवऱ्या मुलीचा उपवास असतो ना, त्यामुळे उपवास पकडला असेल तिला आणि थोडा स्ट्रेसही आला असेल या सगळ्या गोष्टीचा. सरोज म्हणते की हे बघा, उपवास वगैरे आम्ही काही पाळत नाही, तुम्ही तिला पहिल्यांदा काहीतरी खायला द्या, नाहीतर तिची ऍसिडिटी वाढेल. तर इकडे काजू सगळीकडे नयनाचा शोध घेत असते. सोबत तिचे मित्र देखील असतात, तेही नयनाचा शोध घेत असतात, परंतु अजून त्यांना नयना कुठे सापडलेली नसते. तर इकडे कला आता नऊवारी नेसलेली असते. संगीता तिची तयारी करून देत असते. कलाला खूप वाईट वाटत असतं. कला संगीताला म्हणत असते की आई, मी एकदा काजूला फोन करून बघू का. संगीता म्हणते की जाऊ दे, नको करूस, आणि मला असं वाटतं की कदाचित अंबाबाईच्या मनात. असं म्हणताच कला म्हणते की हे बघ आई, मी फक्त आणि फक्त नयनाताई जोपर्यंत लग्न मंडपात येत नाही तोपर्यंतच थांबणार आहे, पुढे मी अजिबात कंटिन्यू करणार नाहीये. कला संगीताला विचारते की परंतु मी नयनाताईच्या जागेवर बसणार आहे, ही गोष्ट आपण कशी लपवणार आहोत. संगीता म्हणते की त्याची तू काळजी करू नको, त्या गोष्टी सगळ्या माझ्यावर सोड. तर नयना आणि राहुल एका मंदिराजवळ आलेले असतात. नयना खाली आणि राहुलचा हात धरून ती त्याला मंदिरात घेऊन जात असते. तर राहुल म्हणत असतो की अगं नयना, काय करतेयस तू हे. नयना म्हणते की आपण लग्न करणार आहोत आता. राहुल म्हणतो की नयना, अगं काही पण काय बोलतेयस. तर नयना म्हणत असते की हे बघ, तू कन्फ्युज आहे का माझ्याशी लग्न करण्यासाठी, तुला माझ्यासोबत लग्न नाही करायचंय का. राहुल म्हणतो की अगं मला करायचंय तुझ्यासोबत लग्न. नयना म्हणते की आता जर मी घरी अशीच गेले ना तर कोणीच मला माफ करणार नाही आणि मम्मा माझं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देईल. राहुल नयनाला म्हणतो की नयना, तू जरा शांत बसशील का. नयना म्हणते की नाही राहुल, मी शांत नाही बसू शकत, मला सांग की तुझ्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय. राहुल नयनाला म्हणतो की नयना, आम्हाला तुझ्याशी लग्न करायचंय, परंतु माझ्यासाठी लग्न ही खूप प्रेशियस गोष्ट आहे, म्हणजे मला तुझ्याशी असं लग्न नाही करायचंय. नयना विचारते की म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचंय ना. राहुल म्हणतो की ऑफकोर्स करायचंय, परंतु मला कोल्हापुरातलं सगळ्यात मोठं लग्न करायचंय. माझं लग्न म्हणजे ग्रँड वेडिंग असेल. आपण जर असं लग्न केलं ना तर प्रॉपर्टी मधून मला बेदखल करता
करतील आणि घरातून हाकलून सुद्धा देतील. कला इकडे काजूला कॉल करते आणि विचारत असते की काजू सापडली का ग नैनाताई. काजू म्हणत असते की नाही ग, मी इकडे सगळीकडे शोधलं तिला, परंतु मला कुठेच सापडली नाही. तेव्हा कला म्हणत असते की काजू तू काहीही कर, परंतु नैनाताईला शोधून आण. काजू म्हणत असते की तू काळजी करू नको, मी लवकरात लवकर तिला शोधते आणि तिला घेऊन येते. इकडे राहुल नैनाला म्हणत असतो की नैना, तुला जर माझ्याशी लग्न करायचंय ना, ठीक आहे आपण करूयात लग्न. मग आपल्याला डायरेक्ट झोपडीपासून सुरुवात करावी लागेल आणि मला जर तुझी साथ असेल तर मी झोपडीत राहायला सुद्धा तयार आहे. पण हा, मग तुझ्यावर अन्याय होईल. अगं नैना, थोडीशी सिच्युएशन जरा शांत होऊ दे, मग मी स्वतः घरी सांगेल. नैना अगं, मी हे सर्व तुझ्यासाठी करतोय. मला असं वाटतं की माझी बायको माझ्या घरामध्ये मानाने यावी आणि तू हे सगळं डिझर्व करतेस आणि तुला तुझा मान सुद्धा मिळावा. नैना विचार करू लागते की अरे बापरे, मी तर हा विचारच केला नव्हता. जर याच्याशी लग्न करून जर गरिबीत दिवस काढायचे असतील तर काय उपयोग. नैना राहुलला म्हणते की राहुल, तू किती काळजी करतोस रे माझी. खरं तर या गोष्टींचा मी विचारच केला नव्हता आणि तुझ्यावर अन्याय झालेला मला अजिबात आवडणार नाही. तू म्हणतोय सगळं आपण तसंच करूया. आधी तू तुझ्या घरच्यांशी बोल, मग आपण लग्न करूयात. तर इकडे संगीता ही कलाला लग्न मंडपात घेऊन आलेली असते. कला आत मात्र खूप घाबरलेली असते. कलाने डोक्यावरती पदर घेतलेला असतो. तर मीडियावाली मुलगी म्हणत असते की मॅम, तुम्ही जरा तुमचा पदर बाजूला सरकवता का, कारण अद्वैतने तुमचा चेहरा बघताना आम्हाला मुवमेंट कॅप्चर करायची. सरोज देखील म्हणत असते की हो नैनाच्या आई, आम्हालाही सुनमुख बघू द्या. तर ती मीडियावाली मुलगी सुद्धा खूप फोर्स करत असते. तेव्हा संगीता म्हणते की हो आता नको, नंतर करूयात. संगीता सरोजला म्हणत असते की विहीनबाई, अहो तुम्ही तरी सांगा तिला. तर सरोज म्हणते की अहो असं काय करताय, आम्हालाही बघायचंय तिचा चेहरा. आधीच माझी सून एवढी सुंदर आहे दिसायला, आता तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज आलं असेल आणि विधी सुरू असताना नैना आणि अद्वैतचा जोडा खूप छान दिसणार आहे. संगीता म्हणते की माफ करा, परंतु लग्न होईपर्यंत मी काय तिचा चेहरा दाखवू शकत नाही. सरोज म्हणत असते की हो, ह्या पद्धती आता जुन्या झाल्या, आम्ही असं काही मानत नाही. संगीता म्हणते की त्याचं काय आहे, मी देवी आईकडे नवस बोलले होते की जोपर्यंत नैनाच्या गळ्यामध्ये काळे मंगळसूत्र येत नाही तोपर्यंत मी तिचा चेहरा कोणाला दाखवणार नाही. बाबा विचारतात की संगे हे कधी झालं. सरोज म्हणते की अहो हे नवस वगैरे काही नसतं. आबा म्हणत असतात की सरोज, अगं एकेकाची ती श्रद्धा असते आणि आपण मात्र सर्वांच्या श्रद्धेचा आदरच केला पाहिजे ना. सरोज म्हणते की ठीक आहे, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण नैनाचा चेहरा काही बघू शकत नाही. सोहम अद्वैतला म्हणत असतो की बघितलंच दादा, आता जोपर्यंत तू नैना वहिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत नाही तोपर्यंत तर काय तू तिचा चेहराच बघू शकत नाही. खूप वाईट झालं रे तुझ्यासोबत. आपण एक काम करूयात का, आपण गुरुजींना सांगूया आधी मंगळसूत्राचा विधी करा आणि मग नंतर बाकीचे विधी करून घ्या. एकदा की दादाला वहिनीचा चेहरा दिसला ना, मग दादा कितीही विधी करू शकतो. अद्वैत सोहमला म्हणत असतो की सोहम, तुझा वात्रटपणा जरा जास्तच वाढत चाललाय हा. मी लग्नाला जरी उभा असलो ना तरी तुला फटके देईल इथेच. रोहिणी मात्र मनोमन खुश असते आणि मनात म्हणत असते की अद्वैत, आता जेव्हा तुझ्या बायकोचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल ना तेव्हा तुझं काय होईल ना हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैतचं लग्न लागत असतं आणि आता हार घालण्याची वेळ आलेली असते. अद्वैतने कलाच्या गळ्यात हार घातले असतो, परंतु कला मात्र हार घालायला खूप घाबरत असते. तर अद्वैत तिला विचारतो काय झालं नैना, तू हार का घालत नाहीयेस. तर बाबा संगीताला विचारत असतात की नैनी हार का घालत नाहीये. तेव्हा संगीता म्हणते की कारण ती आपली नैनी नाही कला आहे. हे ऐकून बाबांनाही मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.